पाऊस असला पडलाय बघा नाशिकला बघा. कात तर बघा आपली काय दिसायचं तर बंद आहे, बोत पडलाय. चला तर भावना आपला प्रवास चालू झालाय. काय झाडी, काय डोंगर, काय हाटी. आली बाबा आपली मिसळ. आल्या आल्या 500चा फाईन आला नाशिक मध्ये. घ्या दर्शन आई रेणुका माता. लिंक रोड ते चेंज करायला चाललाय. महिना शेवभाजी आली आपली, रोट्या दणका लाव आणि तांबडा हात कशाने झालाय. शेवभाजी टाकलाय, कलर लाला का. गुजरातचं पाणी इथं पोहोचलंय. मस्तपैकी चहा घेतला, फ्रेश झालो टकाटक. तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथम तो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. सकाळी 5:30 वाजता येऊन आपण इथं नाशिकमध्ये झोपलो होतो आणि आता वाजलेत 9. तर चला करूया आपल्या प्रवासाला सुरुवात, लांबच्या प्रवासाच्या दिशेनं. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा, आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर करूया आता व्हिडिओला सुरुवात. तर भावना पेट्रोल पंपावर येऊन झोपलो होतो. सकाळ सकाळ मस्तपैकी फ्रेश झालो. पाऊस असला पडलाय बघा नाशिकला बघा. कात तर बघा आपली काय दिसायचं तर बंद आहे, बोत पडलाय सगळा. दाबून पाऊस झाला. त्यामुळे लासलगाव मार्गे जायचं होतं आपल्याला, पण काय मी तिकडून टाकलीच नाही. आपण म्हणलं डायरेक्ट नाशिक मार्गे जाऊ. तर चला नाशिक मार्गे जाऊ आणि आता लागू हायवेला. आणि भरपूर असं अजून लॉंग रनिंग आहे आपल्याला, जवळजवळ 2700 किलोमीटर रनिंग आहे आपल्याला. तर भावना आपली गाडी भरलेली, काल मी कुठं तुम्हाला बोललो नाही, तर आपली गाडी भरले गुवाहाटीला, आसाम गुवाहाटी. तर भरपूर असं लांब आणि भरपूर असं दिवसात आपण चाललोय तिकडं. तर भावांनो मज्जा येणार आहे, मज्जा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, चुकवायचा नाही. प्रत्येक एका पॉइंटला नवीन अशी माहिती भेटणार आहे, नवीन असं काहीतरी बघायला भेटेल. तर चला निघूया आता सकाळ सकाळी इथून नाशिक मधून सुरुवात करतोय आपण व्हिडिओला. तर बघत राहा भावांनो, मजा येणार आहे. तर चला पहिला तर घेऊया ज्योतिबाचा आशीर्वाद. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, जय श्री महाकाल करूया आपल्या प्रवासाला सुरुवात. आंघोळ करायची होती राव मला, पण कसलं गार लागते माहिती आहे का. आता पुढं कुठेतरी बघू, ऊन जर वगैरे पडलं तर करू, नाहीतर आंघोळीचं आज काय नाव नाही, उद्याच बघू. तर चला करूया सुरुवात. जय बोले की जय हरी आणि आपला नादच भारी. चला तर भावना आपला प्रवास चालू झालाय. काय झाडी, काय डोंगर, काय हाटी. शहाजी बापू बोलते. तर चला भावना नाशिकला आहे आपण आता. नाशिक मधून मस्त अशी सुरुवात झाली आपली. अरे बापरे, आला पिडवेकर. आता हा घाट उतरू, डायरेक्ट नाशिक मधून राईट मारू आणि डायरेक्ट धुळा हायवेला लागू. पाऊस तर जोरदार चालू आहे भावना, आत्ता थांबलाय. रात्रीपासून फुल पाऊस झाला इथं 2 दिवस. तर आता इंदोर वरून तसंच आपण निघणार आहे युपी वरून बिहार वरून आपण असंच वेस्ट बंगाल वरून आसाम. तर टोटल आपला प्रवास असणार आहे बघा, महाराष्ट्र, त्याच्यानंतर MP, UP आणि बिहार आणि वेस्ट बंगाल आणि आसाम, असा 6 राज्याचा प्रवास असणार आहे. तर व्हिडिओ बघायला भावानं मजा येणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चुकवू नका. असल्या पावसात भाऊ दंडवत घेतोय बघा. अरे मानलं पाहिजे भावाला. अरे कडक याला म्हणतात श्रद्धा. असला पावसात चिखल आहे काय आहे, तरी पण भावानं असं दंडवत घेत चाललाय. काय म्हणायचं त्याला, मला आता आठवणार झाले काय म्हणतात त्याला, दंडवत का काय. आमच्या इकडे काहीतरी त्याला टांगण का काहीतरी म्हणते ती, तसं घेत चाललाय ते. तर कुठं चाललंय काय माहित भाऊ, पण भाऊची श्रद्धा एक नंबर आहे. अशी लोक पाक अमरनाथला यायला येतात माहिती का. मी मागं अमरनाथला गेलेलो, तर असं अमरनाथला पण येत होती. म्हणजे त्यांचं काहीतरी असते म्हणत, देवावरची श्रद्धा. भारी सकाळ सकाळ बरं वाटलं बघायला. नाशिकला थांबलो होतो. आपलं जे शॉक ऑफसरचं वेल्डिंग आहे ते बिडाच आहे, त्यामुळे ते लगेच निघतंय सारखं. परवा दिवशी बेळगावला येताना खेळायला, मग आता इथं करून घेतलं. असं मजबूत केलं ना त्यांना, गोल राऊंड. आता टायर खोलून एकदा ना तिथं असा ना आपल्याला एक नट वेल्डिंग करायला लागेल आणि त्या नटात मध्ये ते टाईट करावं लागेल. आता ते सगळं खोल, आता वेल्डिंग केल्यामुळे सगळं ते खराब झालंय. ते परत सगळं जाळून वगैरे सगळं काढावं लागेल
आणि परत एक नट वेल्डिंग करून त्या नटात ती डाय बसवायला लागेल, तेव्हा ते कुठं सक्सेस होईल. ते आता निवांत टाइम भेटेल तेव्हा बघू गावाला आपल्या एकदा. आणि वेल्डिंग पण असं मजबूत पाहिजे, जी धडीला गाडीला याला वेल्डिंग करतात ना तसली वेल्डिंग मशीन पाहिजे, पॉवरफुल. साध्याचं काही काम नाही. तर केलंय आता, झालंय बघा इथं ओके मध्ये. बघू आता निघू, चला आता काय टेन्शन नाही, लांब जायचं आहे त्यामुळे म्हटलं पहिले ते करून घ्यावं. कारण गाडी थोडं तर काय लागलं ना तर धाड का ना आधार द्या, शॉकअपचं नसल्यामुळे असा विषय. आणि पलीकडचा टायर काय संपणारच आहे, जाऊन येतं विषयच नाही त्याचा. कारण अलाइनमेंट केलेलं नाही, बघू रस्त्याला कुठे भेटलं तर अलाइनमेंट करू. अलाइनमेंट केलेलं नाही लय दिवस झालं. तर चला निघूया, झाले बिल्डिंग मारू कल्टी, नाशिक पास करू, पुढे कुठे नाश्त्याला थांबू. सकाळ सकाळी सिन्नर मधून चहा पिऊन होती सुरुवात, हे दादा भेटले आपले फॅमिली मेंबर, चाललेत भरायला बेंगलोरचा माल. तर चहा घेऊ आणि आता लगेच कल्टी मारू. चिखला डिझेल टाकी फुल करायचं चालू आहे. पाऊस इकडे जाम झालाय, पाणी बिनी गेलेलं ना समय झालं, नाही तर सगळा खेळच व्हायचा. भूक लागले, नाशिकला थांबले तर काहीतरी खाऊ. तर मिसळ खायची आली बाबा आपली मिसळ. हा 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 हा, सकाळ सकाळ दाबू मिसळ. काय काय दिले बघा हे ना, मिसळ, शेव, हे काय दही आहे, ह्याला काय म्हणतात सोनपापडी, पापड मोठा आणि 2 पाव. चला लावू दणका. आठवड्याभर मिसळ वडापावला सगळ्याला मिस करणार आहे, त्यामुळे इथं दणका लावतो. 1 नंबर मिसळ आहे भावानं, भारी वाटलं भावानं. मस्त पैकी मिसळ दाबली ना, द्या बाळ अशी मिसळ होती खतरनाक. आणि चला आता निघूया, नाशिक बिशिक पास करू आणि मग कुठं पुढे लांब. आता मला वाटतं धुळ्याच्या आसपास जेवाय थांबू. चला आता रनिंग मारायचं, लेट टाइमपास आलाय, 10 वाजले. झाप 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 निघून बिरकीट लाव. अहो काय उलट लागलंय आज सकाळ सकाळ काय माहिती. आल्या 500चा फाईन आला नाशिक मध्ये. एक तर तिकडून रोड चालू होता, मला चहावाला म्हणला बंद आहे रोड, त्यामुळे इकडून टाकली. एक तर रोड खराब, रनिंग वाढलं 40 किलोमीटर, प्लस टोल नाके 2 वाढले. आता हे 500चा पोलीसवाल्यांचं चलन नाशिकवाले. मध्ये बरोबर आलो, सिग्नल लागला बरोबर, त्यानं 3 गाड्या साईडला घेतल्या, माझं पण लक्ष नव्हतं. चला म्हणलं, त्याला म्हणलं मार ऑनलाईन फाईन, मग आलंय तर चला त्याला म्हणलं जातो मार ऑनलाईन 500चं. सिग्नल डम्पिंगचं 500 रुपये येईल. पहिल्यांदा आले बरं का आयुष्यात सिग्नल तुटलेलं 500 रुपये, अवघड आहे. उगाच आलो राव या नाशिकला, बघा खोळ्यागत पाऊस झाला एकतर, आणि हे असं पाणी बघा कसलं साठलंय सिटीत या सगळ्या. बेकार बेकार, नाशिकला यायलाच नाही बाबा. तो 500ला थर्ड लागलाय, त्यात आणखीन एक ट्रॅफिक वेगळं. 10-15 सिग्नल असतील राव हे बिनकामाचे, सगळ्या सिग्नलवर हवालदार उभे आहेत बरं का. पाऊस पाणी त्यांना काय नाही, फक्त पैशाची मतलब आहे. आणि नाशिकच्या फ्लायओव्हरच्या खाली का नाशिक चित्र वगैरे काढले बघा पिलर वरती, खतरनाक असं सगळं देशाची माहिती वगैरे लिहिलेली आहे. लय खतरनाक वाटतंय बरं काही. आता हे बघा सुनीता विल्यमचं सगळं लिहिलंय, काय कसं कसं काय सगळं चॅट जीपीटी सारखा. कल्पना चावला, राकेश शर्मा, म्हणजे मोठे मोठे सायंटिस्ट वगैरे असं ते 1 नंबर. आणि साईडला अशी झाडं लावली, असं भारी वाटतंय का नाही भावना, कसं दिसतंय बघा. असं आमच्या कराडला पण झालं पाहिजे, कराडच्या ब्रिजच्या खाली 1 नंबर ना अद्याप विषय खतरनाक. मला हल्ला जरा रशी आवडली तेव्हा, नाही तर ब्रेक मारला पुढे मागवूया. तर चला भावना लागलोय हायवेला, बघू शकता धुळे 117, इंदोर 380, आग्रा 985. आता भोंगा फाईट डायरेक्ट इंदोर. आता आपण नॉन स्टॉप हाणायचे, आज नाईट हाणायचे फुल, त्यामुळं आज भोंगा फाईट आहे. कालची नाईट पण हाणली आपण तशी, पण काय रनिंग कव्हर झाला नाशिक मध्ये 190-200 किलोमीटर आली, काय उपयोगच झाला नाही, लय लेट झालं राव. आता संध्याकाळपर्यंत मला वाटतंय आता हे सगळं कानपूर बिनपूर पर्यंत सकाळ सकाळ जाऊ, युपी मध्ये एंटर करू उद्या 11 वाजता, तेव्हा कुठं मजा येईल. नजारा बघू शकता कसा खतरनाक आहे. नाद फळा पावसामुळे ढग उतरले सगळं डोंगरावर, नाद्या बाद असा सीन दिसतोय बघू शकता. हे मंदिर आहे देवीचं वरती, आणि हा सगळा परिसर बघू शकता कसा दिसतोय. नाद खुळा शिखर बिकर टाकाटक आहे का नाही. नाद खुळा या रस्त्यानं सीन खतरनाक असते बरं का. त्यात पाऊस थांबलाय आता, त्यामुळे लय भारी वाटते, सगळे हिरवं गार झाले. आता मला वाटतं धुळ्यापर्यंत 1 नंबर असं वातावरण आहे, पाऊसच नाही, 1 नंबर झालं. फॅमिली मेंबर भेटलेत चांदवडला, ही गाडी आहे त्यांची. चला चहा पाणी करून कल्टी मारू.
हो ना, घ्या दर्शन आई रेणुका माता. तामखडाचा डोंगर आहे हा मोठा, हा बघू शकता. आणि हे मंदिर आहे रेणुका मातेचं. गर्दी असते भरपूर इकडं. अरे वा 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 वा, झाला का खेळ? झालंय बघा, लागलंय जाम, काहीतरी झालाय विषय. अख्खी लाईन जाम आहे इथं, कायम जाम असतं राव. आता नक्की कुठल्या लेन न जायचं मला समजणच झालंय. एक लेन बंद केली, एक चालू आहे. चला आता बघू. इथं ट्रॅफिक आहे, अजून मालेगावला पण ट्रॅफिक राहते. इथं कसं काय लागलंय, काय रोडचं काम चालू आहे, काय पलीकडचा रोड बंद केलाय, ढासाळे का काय कोणाच ठाऊक. सगळीकडे जामच लागलेला आहे. कसं काय जाम इथं लागत नव्हतं कधी राव, कसं काय लागले या घाटात काय माहिती. इथनं आता वर चढले की परत डाऊनिंगला धडधड धडधड धड स्पीड ब्रेकर चालू झालं इथनं. आता ती टोटल इंदोर पर्यंत सगळं स्पीड ब्रेकर जायची. वाईटा घेतो अक्षरशः गाडी चालवायला. वरती आहे बघा देवीचं मंदिर, रेणुका मंदिर वरती. धबधबा पण किती मस्त आहे बघा. हा 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 हा, काय सीन आहे भारी. गाड्या पण जातात वर. मला वाटलं चालत जायचंय काय. वरती देवळ आहे बघा, पूर्ण वरती दिसतंय ती. हे दिसतंय ते मंदिर आहे. घ्या दर्शन, रेणुका माता की जय. आणि बघू शकता हे सगळं मंदिराचं संस्थान चांदवड, रेणुका देवी संस्थान चांदवड वगैरे. आणि धबधबा लय खतरनाक आहे राव. धबधबा बघू शकता, हे नाद खोळा. गाडी दिसली MS46 BQ 2611 आणि काचो पण 2611 साहेबांचा फोटो आहे. काय नक्की विषय आहे काय माहिती. गाडीचा नंबर पण 2611 केलाय. काय विषय आता त्यांनाच माहिती. 2611चा हल्ला झालेला 2611चा एवढं मला माहिती आहे. माझी साहेबांचा फोटो बिटो आहे. काय विषय आहे काय माहिती. काय सीन भावना आहे घाटात. या घाटात एक दुनियाचा स्पीड ब्रेकर आहे. ते सीन तर भारी आहे पण स्पीड ब्रेकर बघा एकदम धाड 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 धुडूक धुडूक सगळं चालूच असते. आणि पावसामुळं बारक धबधबा चालू झाले, तीन हिरवं गार झाले, त्यामुळे बागात टॉपचा नजारा दिसतोय. नाद खोळा. सगळीकडे पाऊस चालू होता पण आता इकडे मालेगावला पोहोचले बघा. ऊन चालू आहे, वातावरण बघा कसलं आहे. अजिबात बघा ठिपूच नाही राव इकडं. पाऊसच पडलेला नाही इकडं, अजिबात नाही. ऊन आहे सगळं, एक नंबर वातावरण आहे. गरम व्हायला लागलं राव इकडं आले की. तर बरोबर वाजले 3 आणि आपण पोहोचलोय मालेगावला. आता धुळ्यात जाऊ, शोरूमला जरा काम आहे. ते खाटखुट वाजते, काहीतरी ब्रेक मारल्यावर ते जाऊन बघू. किरकोळ असेल तर करून घेऊ आणि वेळ लागणार असला तर मग काय बाद में देखेंगे. त्या दिवशी जाताना मी म्हणलं सुकल्या नदी, हे पाणी नाही बघायला. आता सगळं गुजरातचं पाणी आलंय बघा इकडं. पूर आलाय पूर्ण नदीला. या मालेगाव नदीच्या पुलावर आहे केमिकल वास मारतं इथं. सगळं धुवून गेलंय बघा पुरानं. कसलं पाणी चालूय बघा. अरा सगळं गुजरातचा माल आलाय बघा इकडं. गुजरातला महापूर आलाय, महापूर. ज्या मालासाठी काल आपण अख्खा दिवस घालवला त्या मालवाल्याचा आता धुळ्याला पोहोचले. फोन आलाय, बाबा माझं भरायचंय. म्हणलं आलो आता, गोळा गाठला. तर जुगाड ते झालं असतं ना, एक नंबर काम झालं असतं. ते पण थोडंच बॉक्स होतं, 2-3 बॉक्स, 3 बॉक्स होतं 3x3च. आरामात बसला असतं ह्याच्यातच. त्याचं 40,000 भेटला असतं भोंगा फाईट. तर त्याला धुळ्यात पोहोचले. आता महत्वाचं मालेगावला राशन घेतलं कारण आपल्या इकडं ही भेटत नाही. इंद्रायणी राईस आणि ही तिकडे काय भेटत नाही. चटणी मी घरनं आणायला विसरलो होतो, त्यामुळे कांदा लसूण चटणी पहिली घेतली. आणि चला आता धुळं पास करू जाप शोरूमला जाऊन ते खडखड काय वाजते तेवढं बघू जाता. सकाळी मी जवळजवळ 11-11:30 वाजता नाशिक मधून निघलोय. आता जवळजवळ 5 वाजलेत आणि अवधनच्या टोलवर पोहोचलो. कंटाळा आला त्यामुळे प्रेडिटर घेतले. मस्त प्रेडिटर मारून लगेच निघू. राव लय वेळ लागतो या रोडला. 5 तास गेले, जवळजवळ 5-6 तास. त्या स्पीड ब्रेकर मुळे आदळायची नाही गाडी. हळूहळू आपला चाललोय निवांत मध्ये. चहा घ्यायचा होता पण म्हणलं चहा नको, कंटाळा आलाय. डायरेक्ट घेऊ म्हणलं प्रेडिटर घेतलं. प्रेडिटर चेक करू सुरुवात. चला धुळ्यात लागले दुनियाचा जाम राव. तासभर गेला. दिवसा आलं की ह्या रोडला लय टाइमपास असतोय. कसलं जाम लागले. ब्रिजचं काम चालू असल्यामुळे फुल जाम लागले. मला पलीकडे जायचं युटर्न मारून शोरूमला, तोपर्यंत शोरूम बंद व्हायचं राव. जरी बाबा काम नाही झालं तर तो पार्ट तरी घेतो रस्त्याला, कुठं पण बसवून घ्यायला येईल. कारण ते आठवडा झालं, 9 महिना झालं मी ओळखतोय ते पार्ट मिळेना.
शोरूमला आमच्या इथं पण भेटला नाही, आता इथे भेटते का बघा. इथं नाही भेटला तर मग आपला इशे. धुळ्याच्या शोरूमला थांबलेलो आयन ऑटोमोबाईल. ते आपल्या गाडीचं बुश रॉड झालंय ना, ते लिंक रॉड ते चेंज करायचं चाललंय. महिना झाला ते ठोकून निघणं झालंय. मी म्हटलं कुठं रस्त्यात जाऊन निघल, पण ते ठोकून सुद्धा मिस्त्री आबदलंय. 15-20 मिनिटं झालं ठोकते तरी निघणं झालंय. असला रॉड आहे. मी उगाच गडबड केली, निघणं झाले. आता ते टाकलं की ओके होईल कार्यक्रम. तर चल काम करून घेऊन मगच कल्टी मारू. पाहुणा धुळ्याच्या शोरूमला गाडीचं काम झालं टाकडा. हे बघू शकता, रस्त्याकडेला शोरूम आहे. फटाकसे मित्रांनी काम करून दिलं. शोरूम बंद झालेलं पण आपल्या गाडीला दिलं फटाकसे त्यांनी करून. बंद झालेलं म्हणजे ते बंद करून चाललेले सगळे, पण सगळं आपलं खोललं 5 मिनिटातच त्यांनी करून दिलं. 10 मिनिटात रॉड बसून ओके. हा हे रॉड खराब झाला होता बघा, तुम्हाला दाखवतो. काम झाले ओके भावानं. मारले कल्टी. अंधार पडायला आला राव इथं धुळ्याचं. मी म्हणलं इंदोरला तरी जाईन, मग कशाचं काय इथंच अंधार पडला. तर चला आता आंघोळ करायची महत्वाची. घाम निघला इथं, गरम होते इथं, काय पाऊस नाही काय नाही. पुढे कुठेतरी आंघोळ करू आणि डायरेक्ट मग रनिंगला चालू करू सुरुवात. झोपायला डायरेक्ट आपण, मला वाटतंय मग उद्या आपण कानपूरला पोहोचायचं काय पण करून. कानपूर पास करून परवा एक डिलिव्हरी देऊ, डायरेक्ट मग याची डिलिव्हरी देऊ. पुढं भंगार बोर्डाचं हॉर्न किती वाजवते बघा राजस्थानवाला. कंटिन्यू हॉर्नर बॉट ठेवतंय आणि हॉर्न वाजवतंय. काय यांना काय डॉक्टर. गाडीचं काम करून निघलो. पहिला स्टॉप घेतला चहाला. चहा घेऊ आणि लगेच ऑर्डर क्रॉस करायचंय. महत्वाचं पेमेंट काढायचंय. पेमेंटच नाही, कॅश मध्ये काहीच नाही. कॅश ठेवली पाहिजे. कॅश काढत नसल्यामुळे कॅश घेऊ. आणि महत्वाचं काम पण झालं सक्सेसफुल. ओके, स्टेअरिंग कडकड वाजायचं, प्ले यायचं ते बंद झालं. पण आता लेपला खेचते, अलाइनमेंट व्यवस्थित लागले म्हणून. तर बघू आता परत पुढं भेटलं तर खाली करून अलाइनमेंट करायचं तर करू. तर ते बोलला अलाइनमेंट नाही आलं शोरूमवाला. तर जवळजवळ 5,000 रुपये खर्च आला आणि ते झालं काम ओके सगळं. आता मग जीवाचं घोर म्हटलं, असं वाटायचं कधी तुटतंय का काय, रस्त्यात तुटतंय का काय वाटायचं. त्यामुळे ते टाकून घेतलं. झालं, एक नंबर काम झालं. ओके, मी थँक्यू. चला भाऊ, भूक लागले. हॉटेल शिमला आले, मस्तपैकी जेवण करू आणि कल्टी मारू. जेवण करू. इथं पेमेंट काढायचं आहे मला, कॅश आता इथंच घेऊ कोणाकडून तरी. पाहून जेवायला थांबले. या जेवायला रोट्या घेतल्यात आज आपण. म्हणजे शेव टमाटर घेतलंय, शेव दूध काय घेतलेलं नाही. मस्त अशी शेव भाजी आली आपली. रोट्या दणका लावू आणि निघू. चला पहिले जेवण करू पटापट, भूक लागले राहू जाम. सकाळी काय खाल्लं नाही, मिसळवरच आहे तेवढं. चलो अनावृत्ते हे मस्त दाबून जेवण झालं. शेव भाजी रोट्या. आता रातभर रिंगाण हाणायचं आहे, त्यामुळे झोप फक्त यायला नको. झोप काय नाही येणार, सकाळी झोपल्यामुळे झोप नाही येणार. नाही तर येईल आपल्याला झोप 3 वाजता. पण इंदोर बिंदोर पास करून, बेवरा ते पास करून का नाही पुढे जाऊन कुठेतरी थांबू. तर चला आता निघूया. बॉर्डर येईल आता, महाराष्ट्र बॉर्डर पास करू. त्यानंतर परत MP, त्या टाइम पासून जातो तेवढ्या एरियात. आणि मग काय, मग परत इंदोर पास केलं ना, मला भारी जाते सनाड गाडी. हे एवढं स्पीड ब्रेकर इंदोर पर्यंत दमवतो मी. तर चला आता इंदोर राहिलं असेल मला वाटते 200 किलोमीटर. झाप 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 हाणू. 4-5 तासाचं रनिंग आहे. आता वाजलेत बरोबर 9, 10, 11, 12, 1, 2 वाजेपर्यंत जाईल इंदोर राहिला. तांबडा हात कशाने झाला, त्या भाजीत कलर टाकला होता बहुतेक, बघा का. मी म्हणलं तांबडा हात कशाने झालाय, शेव भाजीत टाकलाय कलर लाला का. हा झाला खेळ. म्हणून आपण नॅचरल खातो, दुधात ना ह्याच्यात ना. म्हणजे कसं मसाला येत नाही, तेलकट येत नाही, काय येत नाही. हे तर ह्या हॉटेलवर सगळं भेटत नाही दुधातले, त्यामुळे नको म्हणलं आज जरा तिखट खाऊया म्हणून तिखट खाल्लं. कारण पित्ताचा त्रास बंद झालाय कशामुळे काय माहिती, पण ते गोळ्या खात होतो स्किनच्या, त्यामुळे पित्ताचा त्रास होत होता. आता ते स्किनच्या गोळ्या बंद केल्यात, पण तोंड आता जरा काळ ओढायला लागले. परत चालू करायला लागते वाटतं. गोळ्या नाही खाणार आता, पण बाकीचे ड्रेस चालू आहे आपलं. फेस वॉश ते, पण सनस्क्रीन लावायची बंद केलं कारण ऊनच नाही. आता ऊन पडेल तेव्हा लावू. तर चला निघूया. टाइमपास करू नको, वाढवाय नको व्हिडिओ, अजून रात हा घालवायचे. तर चला निघूया. पलासनेरच्या टोलवर आलोय, तवर पावसाचं झालंय आगमन. पाऊस आलाय. मगाच्यानं काय ठिपोस नव्हता, आता आला. एवढा काय जोरात आला नाही, चिरचिरी आला आणि गेला बी, गायब बी झाला. इथेच तर हा महाराष्ट्र MP बॉर्डर धुळे हायवे पलासनेरचा टोल आहे. चला टोल क्रॉस करून जाऊ डायरेक्ट बॉर्डरवर महाराष्ट्र. महाराष्ट्र पास झाले. त्याला बाहेरनं 100 दिले, 50 घेतो. लागला किरकिर करायला 50ला. 100ची नोट टेकवली भाईला. वाटते तर लाईन मध्ये थांबलो 5 मिनिटं. त्याला म्हणलं अरे घे बाबा, नाही ओव्हरलोड. मी पण काटा केला नाही, कारण ह्या बॉर्डरला 50 देऊन सोडतात, त्यामुळे काय मी काटाच केला नाही. म्हणलं आली बिली चुकून 50-100 तर काय करायचं. परत रिवर्स घेतली, म्हणलं घे बाबा 100 जातो. 500 मागत होता. म्हणलं शांत बस. मला आलोय आता MP मध्ये. टिपी काढायच्या MP ची लक्षातच जायचं. टिपी काढतो, थांबा कुठेतरी थांबतो, इथे नेटवर्क नाही. कुठेतरी थांबतो, टिपी काढून घेतो.
चला भाऊ पहिली टीपी काढूया एमपीची आणि मग एंट्री करूया टीपीत. नाही तर परत टीपी बघितली म्हणजे आणखीन खेळ व्हायचा वेगळा. बॉर्डरला पोहोचलोय. एमपीची बॉर्डर. काटा चालू केलं काय नाही आरटीओ बाहेर बसलाय म्हणजे काय विषय नाही. चला बघू शकता तिकडे एंट्री घेत चालली आपल्याला. आता इथं पुढे घेईल ती सेंधवा बॉर्डर क्रॉस केली आणि मारली बघा धावबाद एमपी एंट्री. भोंगा फाईट चालू आहे. लावडा ऍक्सिडेंट झालाय ट्रकचा. स्पीड ब्रेकर वर दिलाय दाना काय ना. पुढं काय पुढच्या ह्या गाडीला दिलाय. टेलरवाल्याला दिलाय दणका. पोलीसवाले आले ते कालवा चालाय. चवडा माल आहे. चवड्या मालाला ठोकलाय ट्रकवाला मागणे येऊन. स्पीड ब्रेकरवर ब्रेक लागला नसेल किंवा या चवड्या मालाचा त्याचा अंदाज आला नसेल. दिलाय दणका. गुजरातचं पाणी इथंच पोचलंय. जय मा नर्मदा. नर्मदा नदीवर आहे भावानं. गुजरातचं पुराचं पाणी पोचलंय. लय मोठा पूल आहे त्यामुळे काय टेन्शन नाही इथं. पण पाणी तर झालंय सगळीकडं बघू शकता. पण चहा प्यायला थांबलोय. जरा झोप यायला लागली. त्या बाबाचे थांबलो फुल पास करून. चहा पिऊ आणि अजून भरपूर लांब जायचं. अजून इंदोर इथलं 60-70 किलोमीटर. चला चहा घेऊन निघू. दोन वाजलेत. मस्तपैकी चहा घेतला. फ्रेश झालो टकाटक. आणि आता आपल्याला 5 वाजेपर्यंत चालवायचे. 2 ते 3, 3 ते 4 अजून 3 तास वाढायचे. आपण जाईन ब्यावराच्या आसपास जाईन. बघू कुठवर जाते तिथून जाऊ आणि 5 वाजता पडी मारू आणि परत सकाळी चालू करू. तर चला निघूया. 4 वाजले तर आपण पोहोचलो इंदोरला. इंदोर बायपासला आहे बघू शकता. आता पुढे दिवस नाक्याला जाऊन राईट मारू आणि डायरेक्ट आता हायवेला लागू. तिथनं पुढं काय वाटत नाही. मग स्पीड ब्रेकर एवढे नाहीत. आता मग लय स्पीड करू. रनिंगच उरकला नाही. सकाळी निघलोय 4 वाजले सकाळच्या परत. अवघड आहे विषय. आता झोप घेऊ पुढं तासभर चालून झोपू. मला आता झोप आलेली बायपासला. चालून लगेच निघलो. तोंडावर जरा पाणी मारलं निघलो. म्हटलं पुढे जाऊन झोपू. इथं झोपून काय फायदा नाही. राईड घेऊ आणि पुढे जाऊन कुठं पण धाब्यावर झोपून टाकू. चलो करते इंदोर झपाझप पास. भावना 4:45 वाजलेत आणि आपण कंपनीच्या पंपावर आहे. इंदोर बायपासच्या पुढे आल्यानंतर कंपनीचा पंप लागतो भारतचा. तिथं थांबलोय. मला इथं पडी मारावी. 5 वाजलेत. 6-7 2 तास पडावं. झोपलो तर आज मला याला पण पोचायचं आहे संध्याकाळपर्यंत. आज मी म्हणलो तर दिवसा पोचीन कानपूरला. आता इथून लोकेशन म्हणत धावते 6 वाजतील म्हणून कंटिन्यू गेलं तर. आणि जर झोपून गेलं तर आणखीन 2 तास 4 तास एक्स्ट्रा पकडा. आज का तास दिवसा का आज टाइमपास करून चालणार नाही. आज दिवसभर जर टाइमपास नसता केला ना तर मिनिमम आता आपण लांब असतो राव. गुन्हा बिनाच्या तिथं असतो. तिथं झोपलो असतो. उठून गेलो असतो तरी दुपारपर्यंत किंवा 4-5 वाजेपर्यंत तरी कानपूरला गेलो असतो. तरी उद्या सकाळ तिकडे पुढं पोहोचलो असतो पुढची डिलिव्हरी द्यायला. मग डायरेक्ट इकडं म्हणजे टाइम वेस्ट झाला असता. सोमवारी मेन डिलिव्हरी खाली करायला पोहोचलो असतो. तर चला आज टाइमपास झाला. काय करतात. झोपलं तर पाहिजे. ना तर आपल्याला दिवसा अचानक झोप येते. ह्या रोडला झोप येते त्यामुळे मी झोपतो आता. तर चला हा ब्लॉग सध्या आपण इथंच थांबवतोय. आणि चला आता मारू पडी. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव.